चला सुप्रभात. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. सुप्रभात. पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आपला यात्री एक्सप्रेस या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर चला मंडळी, आजचा आपला 71वा दिवस, 71 डे. आजचा 71वा दिवस सुरुवात झालेली आहे, पहाट झालेली आहे, आपली वाटचाल चालू झालेली आहे. आज आपण कुम्हागाव यामध्ये एक तीर्थ होतं, कुंभेश्वर महादेव. काल आपण दर्शन केलं सर्वांनी. तर या कुम्ह्या गावातून आता आपण निघालेलो आहोत. चला आता पुढे जाऊया. आज आपल्याला पोचायचं मंडळा. आज आपला मंडळाचा शेवटचा दिवस, म्हणजे ह्या मंडळाच्या जंगलातून आज आपण चक्क मंडळाला पोचणार आहोत. 30-33-34 किलोमीटर मंडळ आहे आपल्याला. चला, तर आज आपला मंडळाचा प्रवास पुन्हा एकदा खूप सुंदरच होणार आहे आजच्या दिवसातला. तर हा आश्रम होता, खूप सुंदर आश्रम होता. सेवा वगैरे फार छान होती. आपली मंडळी पाणी घेते. पाणी लिया क्या? पानी तो ले लिया महाराज जी। आज क्या है? होली है। आज होली आहे. क्या बात कर रहे हैं? होली रे होली, पूर्णाची पोली. हमें पता भी आणि त्याने आणखीन एक गोष्ट, सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज मस्त होळी खेळा बरं का सगळीजण. आम्ही तर होळी खेळू का नाही माहिती नाही, कोणी रंगवलं तर रंगून जाऊ, पण होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खूप सुंदर होळी खेळा, एकदम छान मस्तपैकी. काय बोलतात त्याला, सर्व विघ्न आज तुम्ही काढून टाका. मनात कुठल्याही प्रकारचं द्वेष भावना ठेवू नका. होळीच्या दिवशी मस्त आपला सण साजरा करा. चला, पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. नर्मदे हर. चला, वा, पहाटचा व्ह्यू आहे हा. सूर्यनारायण भगवान 6 वाजलेत, फक्त 6, आणि हा उजेड पडला आणि एकदम लाल एकदम अशी बाउंड्री झालेली आहे. अरे वा, खूप सुंदर. आज सुद्धा सूर्यनारायण भगवान लवकर येणार आहे, पण जो वातावरण तयार झालं आहे ना मंडळी, तो वातावरण फार सुंदर आहे. नर्मदा मैया तर काय छान दिसते मैया. हा 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 हा, असं वाटतं आता मैयाच्या सोबतच चालत जावं. चला मंडळी, हा हा हा, मस्त गारगार वाटते. पहाट झालेली आहे आणि आता इथं गारठा मारतो, कारण की बाजूला शेती आहेत आणि नर्मदा मैयासुद्धा आहे ना, त्याच्यामुळं गारठा मारत आहे. पण गारठा ठीक आहे, काय वाटत नाही गारठा मारलं तरी. तर थोडंसं लगेच 15-20 मिनटं चाललो का ते परत गरम होऊन जाईल, पण पाहिजे गारठा. चला, भेटूयात पुढं. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा किती सुंदर मैयाचा बालस्वरूप बोलूया आपण. कारण की सगळी बोलतात इथून नर्मदा मैया बालस्वरूप आहे, पण ही नदी, हे मैया बालस्वरूप वाटत नाही. बालस्वरूपामध्ये एवढी अकराल विकराळ आहे मैया, बाप रे बाप. चला, नर्मदे हर. सुंदर पक्ष्यांचा कलवला. सूर्यनारायण भगवान. चला मंडळी, सूर्यनारायण भगवान आरूढ झालेले आहेत आणि आपल्याला आजच्या या 71व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता पुन्हा एकदा आलेले आहेत. तरी फार फार आनंद. सूर्यभगवंत रोज आपल्याला वेगवेगळ्या एकदम सुंदर पद्धतीने दर्शन देत असतो. कधी काय स्वरूप तर कधी काय स्वरूप, अगदी आनंद. चला, आता आपण बाहेर निघत आहोत. मयाजीचं तट थोडं मागं गेलं आहे. आता मला वाटतं कदाचित आपल्याला हायवे पकडायचा असेल, म्हणून असं चाललो आहोत आपण. चला मंडळी, आणि अशा प्रकारे आपण आलेलो आहोत हायवेला. हा आहे मंडळा हायवे. आहे जंगलच,
आणि या जंगलात बनवलेला हा हायवे आहे. संपूर्ण जंगल कापून हा हायवे बनवलेला आहे. नाही तर पूर्वी ह्या इकडून लोक चालत गेल्यात जंगलातून. हा जंगलच होता पूर्ण. चला कालाय तस्मै नमः नर्मदे हर. वाह हा श्री विठ्ठल नर्मदे हर. काय पहाडी कापले, काय डोंगर कापले भयंकर. आणि असे अखंड पहाड कापून मंदिरं बनवली जातात बरं का. याच्यातच कोरीव काम केलं जातं. जे मंदिर असतात ना, आपल्याला नेमावरचं आपण मंदिर बघितलं असंच अखंड पहाड कापलेला आहे. तो डोंगर कापून कापून त्याला आकार दिलेला होता. खूप सुंदर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा 2 तास झाला आपण डोंगरच चढतोय. म्हणजे असे घाटच चढतोय. घाटच कमी नाहीत घाटात. तरी आमचे महाराज म्हटलेले आम्हाला, काल त्यांनी फोन केला होता, उद्यापासून तुम्हाला नुसतं चढायचंच आहे. म्हणजे घाट चढायचं आहे. आणि खरंच तसंच आहे. 2 तास कंटिन्यू चढतोय आम्ही. खूप सुंदर. म्हणजे पूर्वी हे कसं असेल बापरे. पूर्वी म्हणजे जास्त पण नाही, आता 1.5-2 वर्षा अगोदर हे रस्ते नव्हते. तेव्हा हे डोंगरांच्या वरून जायला लागायचं. म्हणून म्हणला शक्यतो कोणी पण स्किप करायचा. आम्ही तर हेच धरून आलतो का आपल्याला हे डोंगर भेटतील चालायला, पण नाही. आपल्याला सुद्धा या डोंगर कापलेले हायवे भेटले आता. चला हसू द्या. नर्मदे हर. मंडळी इथून दिसतंय बघा मंडलाचं जंगल कसं आहे बघा. असं वरती वरती चढायचं आहे. असं आपल्याला चढायचं आहे वर 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 वर. म्हणजे एका पाठी एक पहाड, एका पाठी एक पहाड, एका पाठी एक पहाड आहे. अरे वाह खूप सुंदर. हाँ जो पहाड़ी बहुत भारी दिख रही है, एक के ऊपर एक, एक के ऊपर एक, मस्त दिख रही है. आणि हा आहे मंडलाचं जंगल. किती घनदाट आहे बापरे. पुन्हा एकदा नर्मदा मैयाचं बॅक वॉटर. हाँ तो पुलिया हिलता है. श्री विठ्ठल नर्मदे हर. मेकल सेवा आश्रम फुलसागर मंडला. इथे आपल्याला एकदम हायवेच्या किनाऱ्याला हा हायवे, आणि एकदम हायवेच्या किनाऱ्याला आपल्याला आश्रम भेटलेला आहे. सदाव्रत आहे, पण आश्रम खूप सुंदर आहे. चला आतमध्ये आश्रम जाऊन बघूया. किती किती मस्त आश्रम आहे. अतिशय सुंदर आश्रम. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आजच्या दिवसातला आपला मस्तपैकी सदाव्रतचा दिवस आहे. आणि सुपर किचन भेटलेलं आहे. महाराज एकदम मास्टर शेफ सारखं जेवण बनवतात. क्या महाराज जी मास्टर शेफ की जैसे खाना बने राज लग रहा है. अभी तो बस काम चलाओ, गाड़ी खींच रहे हैं. क्या डाला है? अरे इसमें तो कुछ भी डाला है. मैं डालूंगा ना, तेल डालूंगा. ऐसे है क्या? मेरे को कुछ डाला है आपने. इसको लाओ. ठीक है इसको लाओ ना. ये कुंडी पकड़ाओ मेरे को. चलो इसको हटाओ. बताओ कितना नमक डालना. डालो डालो. थोड़ा कम डालते हैं. पहले कम डालो, कम ही रखो, साथ में दे दो आमरस. हाँ
एक एक करके बस थोड़ा थोड़ा क्लिप काटता हूँ। क्या रख रहे हो महाराज? अच्छा नर्मदे। बहुत बढ़िया बनी है। तारीफ तो करोगे ही अब तो। कच्ची पक्की बनी गई। श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, शुभ दुपार. आपण थांबले होतो मेकल सेवा आश्रम मस्तपैकी. चला मंडळी, 2 वाजलेले आहेत मस्तपैकी. आज आपण 2 तास आराम केला. बरोबर जेवण वगैरे करून आपण 12:15 झोपलेलो. 12:15 ते 2 मस्त आराम केला आम्ही. आता निघालेलो आहोत. चला पुढं मंडळा राहिलेलं आहे आपल्याला फक्त 12 ते 13 किलोमीटर. तिथून पुढं आश्रम शोधायचं आहे आपल्याला किंवा मंडळामध्ये थांबायचं. अजून काय आम्ही फिक्स नाही केलं. पहिले मंडळा तर पकडूयात. मंडळा पकडायला आपल्याला नाही बोलले तरी 3 तास कुठंच नाही गेले. त्यात ते मंडळात वस्ती होणार आहे का? मंडळाच्या पुढं नाही येणार. चला जरा चालू आहे. दुपारचा वेळ आहे. आता जस्ट निघालोय. चला भेटूया पुढं नर्मदे हर. हा एक क्षणभर विश्रांती. बरोबर 1 तास झाला चालून. पाठांसाठी बोलली झाली. एवढा घाम आलाय. चला बसू, नंतर पुढे जाऊ नर्मदे हर. हे बघा, इथून आपल्याला 2 रोड लागतात. एक रोड जातो असा हायवे बाहेरच्या बाहेर, आणि हा आपण आता आत चाललोत बरं का मंडलासाठी. हा मंडला शहर इथं आतमध्ये आहे. जो परिक्रमा मार्गासाठी आपल्याला जातो हनुमान घाटला, आणि तो जातो हायवे. तो सुद्धा तिकडंच जातो, पण आपल्याला इथं आतमधला रोड वापरायचा आहे नर्मदा परिक्रमा वासियांना. तरी चला मंडळी, इथून आपण प्रॉपर डिटेल्स ठेवू कसं चालायचं आहे कसं नाही. चला नर्मदे हर जाऊया आता मंडलामध्ये. चला मंडलामध्ये एंटर करूयात. मंडलामध्ये बाबाजींनी बोलवलं. यथोचित सत्कार, नाश्ता सगळ्यांना परिक्रमावासियांना. क्या कहना है बाबा जी? क्या साथ में दूर से लो, मेरा भी लेना साथ में. नहीं होलिका, वो होलिका दूर से लो. इसको बोलते हैं होलिका. इधर लाओ होलिका. नहीं, आपको जलाते उसके साथ में. चलो नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. हा खूप वेळ झाला. ॲक्च्युली आपण जिथं चाय पाणी घेतलं त्या बाबांनी भरपूर वेळ घेतला आपला. बोलत राहिले, पण आपल्याला पण वाटलं कशाला बोलत नाही, म्हणून बोलत बसलो. पण आश्रमात यायसाठी उशीर झाला. आपण अर्धा तास बसलो त्यांच्याकडं. आपण चला आश्रम आलेला आहे आपल्या. बघा अतिसुंदर आश्रम आहे. जाऊयात, आसन लावू, नंतर या ठिकाणच्या होळी बघायसाठी आपण फिरूया नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण आलेलो आहोत. रात्र झालेली आहे, पण इथं होळी बघायला आलेलो आहोत आपण. इकडल्या होलिका काय बनवतात राव, एकदम मस्त. आपले इथं तसे होळी बनवतात तशी नाही. इथं प्रॉपर सुर्पनखा तिची मूर्ती असते, आणि ती मूर्तीला मध्ये ठेवलं जातं. 1 मिनटं थांबा, लाईट लावतो. आणि सुर्पनखीची मूर्ती साक्षात ठेवतात आणि तिला राहतात इथं. आणि कुठं तर सुर्पनखा, तिच्यासोबत सुर्पनखा सुर्पनखा नाही, ही हिरण्यकश्यपची बहीण होलिका. सॉरी तोंडातून माझ्या तोंडातून हे सुर्पनखा आली. तर होलिका म्हणजे हिरण्यकश्यपाची बहीण. तिची मूर्ती ठेवतात इथं, साक्षात तिची मूर्ती ठेवतात. आणि तिच्या खाली असा भक्त प्रल्हादला ठेवतात. भक्त प्रल्हादाची मूर्ती. खूप छान छान मूर्ती आहेत. बघू चला, आपल्याला त्या बघायला भेटतील. आपण बघूयात नर्मदे हर. विठ्ठल नर्मदे हर. अरे वा, बघा होलिका हिरण्यकश्यपाची बहीण. किती सुंदर बनवले येते हे नर्मदे हर. कशी वाटली होलिका मंडळी तुम्हाला? आता होलिका दाखवली. ओ बाबाजी, चलो आगे. हे आमच्या बाबा विसर बोळा आहे. याला रात्री रस्ता समजत नाही, रस्ता चुकतोय. बघा शिव आवा.
चला आणखीन एक तुम्हाला होलिका दाखवतो. ती तर प्रॉपर एकदम याच्यासोबतच आहे, भक्त प्रल्हाद आणि होलिका. हे बघा, ही होलिका आणि खाली भक्त प्रल्हाद सुंदर मूर्ती बनवली. मांडीवर घेऊन. नारळ पण छोटा आणलाय, अगदी सुंदर. बघा इथं असं असतं आणि या सकाळी चालतील. चला नर्मदे हर पुढं बघूया अजून. नर्मदे हर क्या बात आहे मंडळी, खूप सुंदर. त्या तिकडल्या महिला मंडळ मला बघत होत्या. नर्मदे हर बाबा कसं वाटतं त्यांनी विचारलं. बोला बहुत सुंदर, हमारे महाराष्ट्र में ऐसा नहीं होता है. म्हणजे आपण आपल्या महाराष्ट्रात आपण अशा होलिका उभ्या नाही करत. होलिकेची मूर्ती आता या होलिकेची मूर्ती सकाळी दहन करतील या. म्हणजे आपण जेव्हा अग्नी लावतो इकडं टायमिंग आहे उद्या सकाळी 4चा बरं का, कारण की ग्रहणाचं काहीतरी यंदा वेळेचं ताळमेळ नाही आहे, त्याच्यामुळं इथं होलिका चालतील उद्या सकाळी 4 वाजता. आणि खूप सुंदर अजून पुढं बघायला भेटतील. त्याला बघूया. वा, अजून एक होलिका अद्भुत. ही बा होलिका आणि खाली भक्त प्रल्हाद आणि होलिका. क्या बात आहे, अतिशय सुंदर. चला नर्मदे हर बघूया पुढं अजून भेटतील आपल्याला. होलिका ही किती सुंदर आहे, बापरे. चला नर्मदे हर मंडळी. अरे वा, क्या खूप आहे. एवढं सुंदर आहे, एवढ्या मूर्त्या आहेत या गावामध्ये. सगळीकडं असंच आहे, होलिकाच्या मूर्त्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या अवतारात, वेगवेगळ्या रूपात. काय सुंदर आहेत. पण आपल्याकडे वेळ नाही, कारण की आपल्याला जायचं जेवायला. आपलं झालेलं आहे जेवायचं टायमिंग. आणि आपल्याला आश्रमातून फोन आलेला, महाराज जेवायला आहे, 8 वाजले. बघू आता जेवण झाल्यानंतर पुन्हा जर फेरी मारायला गेलो तर आणखीन तुम्हाला दाखवीन. नाही तर मग आपल्या आश्रमाची सुद्धा एक होलिका आहे, ती सुद्धा दाखवीन. आश्रमाची होलिका शेवट दाखवीन तुम्हाला. आपल्या आश्रमात सुद्धा होलिका आहे. पण पहिले जेवायला जाऊया, त्यांचा वेळ आहे, त्यांच्या वेळेत आपल्याला पोचणं गरजेचं आहे. पण खरंच खूप युनिक वाटलं आणि खूप नवीन वाटलं का असंही करता येतं. खूप छान. तर नर्मदे हर आश्रमात आलेलो आहोत, जाऊया जेवायला. श्री विठ्ठल नर्मदे हर. ब्रह्मलीन 1008 परमपूज्य स्वामी श्री सीतारामदासजी महाराज यांची ही समाधी आहे. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. भोजन झालेलं आहे आपलं, खूप सुंदर भोजन होतं. आणि आपल्या आश्रमाच्या बाजूलाच एकदम आणखीन एक होलिका बघायला भेटत आहे आपल्याला. चला होलिका बघूया. खूप सुंदर आणि एकदम गोड स्वरूप आहे होलिकेचं. आणि त्यासोबत भक्त प्रल्हाद काय अति सुंदर आहेत बघूयात आपण. या हे बघा, ही आहे होलिका बघा. आणि हे भक्त प्रल्हाद. आपको भी जलाएंगे इसमें, रुको. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. मस्त होलिका आपण पाहिलेल्या आहेत. आणि आपल्या आश्रमाची होलिका सुद्धा खूप सुंदर आहे. आणि आपल्या आश्रमाचाच घाट आहे. आणि एवढा सुंदर घाट आहे. आणि त्या घाटावर खूपच सुंदर असं वा माझे शिवलिंग आहेत, भोले बाबा आहेत. आणि एवढे शिवलिंग आहेत का बापरे. असं वाटलं का 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन इथे झालं. आता त्या 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन तुम्हालाही देतो. चला दर्शन घ्या, आपले बाबाजी मोजून दाखवतील. नर्मदे हर. बाबाजी जरा हमको ज्योतिर्लिंग दिखाइए गिन के. ये रहे अपने. गिनाओ. 1 1 2 2 3 4 5 6 7 8 9 10. ये सामने है 11 और ये सबसे बड़ा अपना 12 ज्योतिर्लिंग. तर अशा प्रकारे बघा मंडळी, खूप सुंदर असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. आणि 12 ज्योतिर्लिंगांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. तरी म्हणा सर्वांनी एकदा हर हर महादेव. आणि चला मंडळी, पुन्हा एकदा तुम्हाला आता प्रयत्न करतो मी. ह्या गावात खूप अनेक होलिका आहेत. जर मी गेलो तर मी नक्की शूट करून येईल. अनेक होलिका आपल्याला वेगवेगळ्या रूपात बघायला भेटतील इथं. तर गेलो तर नाहीतर आताच तुम्हाला शुभरात्री. आजच्या दिवसाचा आपला निरोप मी तुमच्याकडून घेतोय. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. सर्वांना शुभरात्री.
होळीच्या पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा आहेत माझ्याकडून. चला मंडळी, शुभरात्री. शुभरात्री.